मला मी 2-4 जणांची नावं सांगतो. हे पूनम दीपक शर्मा 23,79,447 लाखाचं यांचं थकीत वेतन काढले. अंजली अशोक कुटे 15,92,004 रुपये. बाबासाहेब शांताराम किरवले 33,14,000 आणि भरत तांदळे 47,67,333 रुपये. म्हणजे यांचं थकीत वेतन हे शिक्षक यादीतही नाहीत. हे नव्हते, पण त्यांना एक गोपनीय अहवाल दिलता शिक्षण विभागामध्ये. तो शिक्षण विभागामधला तो अहवालच गायब झाला. म्हणजे मी ह्यांच्या विरोधात किंवा मग हे कसे बोगस आहे हे दाखवणार होता. तो अहवालच गायब केला त्यांना. तो काही लिगली कागदोपत्री नव्हता का? नाही लिगली म्हणजे रेकॉर्डेड होता पूर्ण. तो आता मिळत नाही. आणि त्यांना वारंवार विचारलं तर ते म्हणतात सापडाले होतं आम्ही, भेटत नाहीये. आता एक 2 तर ते काय म्हणतात की आम्हाला हे 18-19च्या ज्येष्ठते यादीमध्ये तांदळे भरत तांदळे कार्यरत नसल्याचे दिसून येत आहेत. सध्याची स्थिती आपल्या शाळेत एकूण 17 अतिरिक्त झालेली पद असताना, म्हणजे त्या टायमिंगला त्यांना असं बी सांगितलं की तिथं अतिरिक्त शिक्षक आहेत. अतिरिक्त शिक्षक असताना देखील तुम्ही भरत तांदळेची मान्यता दिली कशी? पण जशी SIT महाराष्ट्रामध्ये लागली, बीड जिल्ह्यामध्ये लागली, तर त्याचा फॉलोअप घेत आम्ही शिक्षण विभाग असन, उपसंचालक ऑफिस असन किंवा कुणकुंडवार साहेबाकडे असन SIT मार्फत संचालक आयुक्त साहेब त्यांना बी आम्ही वारंवार दिलेत, पत्र दिलेत. यांना सांगितलं की हे लोक कसे बोगस आहेत आणि ह्या बोगस शिक्षकापासून आमची शाळा वाचवा. कारण की मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यातला शिक्षण विभाग कसा मोडकळीस आला आहे हे आपल्याला मागच्या काही दिवसांपासून बातम्या आणि काही प्रकरणं उघडकीस आल्यापासून कळतं. म्हणजे सुरुवातीच्या शाळेच्या मुख्याध्यापकापासून तिकडं शिक्षण विभागामध्ये म्हणजे शाळेच्या मुख्याध्यापक, तिथले गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, संचालक, उपसंचालक, CEO ह्या सगळ्यांपासून थेट मंत्रालयापर्यंत काही गोष्टी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. इतर जिल्ह्यांमधले बरेचसे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाया झाल्या. मग शालार्थ IDचा असेल, बोगस शिक्षक भरती असेल, काही वेतन थकीत काढलेलं असेल, या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आणि शिक्षण विभाग कसा पोखरला आहे हे महाराष्ट्राच्या लक्षात आलं आहे. मात्र काही भ्रष्टाचारी अधिकारी जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी लोकांना कळूच देत नाही आहेत. माझ्याकडे एक तक्रार आहे परळीच्या वैद्यनाथ शिक्षण महाविद्यालयातली. इथं रणजित रामराजे देशमुख हे काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे परळी विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांनी तक्रारी अर्ज केलेला आहे आणि संस्थेमध्ये बऱ्याचशा काही गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे ही संस्था जी आहे वैद्यनाथ शिक्षण संस्था ही त्यांच्या आजोबांनी उभा केलेली आहे आणि ती संस्था वाचवण्याचं काम RTIच्या माध्यमातून, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून ते करतायत. फार जिकरीचा हा सगळा प्रकार आहे. कुठेतरी ज्यांनी संस्था उभं केली त्यांनाच कुठेतरी इथं खेटे घालायची वेळ या ठिकाणी येत आहे. कारण फार गांभीर्याने ह्या सगळ्या गोष्टी इथल्या ॲक्सेस असलेले म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडं काही गोष्टी आहेत शाळे संस्थेतल्या, त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी असतील किंवा मग संचालक असतील यांच्यापर्यंत जाऊन बऱ्याचशा गोष्टी काही केलेल्या आहेत. काही जवळजवळ 10 ते 20 कर्मचारी इथं बोगस भरलेले आहेत. म्हणजे काही कारणास्तव मग समायोजन असेल, काही रिटायर झालेले कर्मचारी असतील किंवा मग इतर काही कर्मचारी आहेत, हे सगळ्यांची मिळून जी कर्मचाऱ्यांची यादी कमी होती ती कर्मचाऱ्यांची यादी कमी नव्हता, आणखी काही शिक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी भरले आणि ते पगार उचलत आहेत. म्हणजे हे सगळे धडधड शासनाच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या डाका टाकल्याचा हा सगळा प्रकार आहे. माझ्यासोबत रणजित देशमुख आहेत आणि वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे सचिवसुद्धा माझ्यासोबत, त्यांच्याकडे मी नंतर जाईल. अगोदर रणजित देशमुख यांच्याकडे जातो. तुमची ही तक्रार आहे, काय नेमकं घडलेलं आहे शाळेमध्ये? किती शिक्षक बोगस आहेत? तुमच्याकडे फार मोठा गट्टा, तुम्ही अनेक दिवसांपासून संचालकांपर्यंत जात आहेत. आता तुमच्याकडं काय हे कागदपत्र आहेत, कसं हे सगळं झालेलं आहे? सर नमस्कार. संग्राम सर, काय आमच्या वैद्यनाथ विद्यालय म्हणजे एक नावाजलेली शाळा होती. म्हणजे त्या संस्थेमध्ये आज 2012पर्यंत 2000 विद्यार्थीची संख्या होती. पण काही काळानंतर थोडंसं डिस्प्यूट झाल्यानंतर संस्थेचं जी बोगस शिक्षक भरती त्या टायमिंगला झाली, तर त्याच्यामध्ये काय केलं की मुख्याध्यापकाच्या सिग्नेचर स्कॅन करणं, सचिवाच्या सह्या स्कॅन करून करणं, ह्याच्यामध्ये कमीत कमी 18 ते 20 शिक्षक असे भरलेत की एकाच डेटला म्हणजे 2012मध्ये शिक्षक भरती बंद आहे, त्याच टायमिंगला त्याच लोकांची अपॉइंटमेंट घेतलेली आणि प्रत्येकाची मान्यता ही वेगळ्या वेगळ्या पेजवर आहे. म्हणजे आणि त्याच्यामधले काही लोक आहेत, आता त्याच्यामध्ये असे काही लोक आहेत, आता एक म्हणजे एक जिथला एक सेवक म्हणून आहे त्याची बी 12मध्येच मान्यता दिलेली 2012ला. पण त्याच्यामध्ये काय केलं की त्याचा शालार्थ ID निघाला नाही.
म्हणजे बाकीच्या सर्वांचा निघतो आणि त्याचा का निघत नाही, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय केलं की जे पगार बिल आहे 2012-13चे, मग हे लोक 12च्या नंतर आहेत. काही लोकांना सांगितले की आम्ही 2005 बी लागलेलो आहेत. तर 5 लागल्यानंतर मग 2013च्या पगार बिलामध्ये त्यांची नावं पाहिजेत, तीही नाहीत. संच मान्यतेमध्ये तुमच्याकडे माझ्याकडे संच मान्यता बी आहे, त्या संच मान्यतेमध्ये पदं बी नाहीत. जर ठीक आहे भरती केली तुम्ही योग्य दिशेने केली असन हे केली असन तर त्याच्यामध्ये पदं तर पाहिजेत. पदं नसताना तुम्ही भरती केली कशी? किती लोकांची पद भरती केलेली आहे त्यांनी संच मान्यतेमध्ये ज्यांची नावं नाहीत अशी कमीत कमी 18 ते 20 लोक असतील. तर माझ्याकडे 15 लोकांची लिस्ट आहे. बरं. आणि ह्या 15 लोकांचे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे डॉक्युमेंट्स आहेत हे पूर्ण. ह्याच्यामध्ये 4/9/2012, 4/9/2012, 4/9 आणि याच्यामध्ये 31/12/2012 म्हणजे 2-4 दिवसाचा, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा फरक. एकाच दिवशी नियुक्ती दिली त्यांच्या. ह्यांच्यातले कोणाचे हे जितके लोक आहेत ह्यांच्यातल्या जवळजवळ 13-14 लोक आहेत, ह्यांचे शालार्थ आयडी कोणाचे निघालेत, किती निघालेत सगळे? आता ह्यांचे कम्प्लिटली पूर्ण सर्वांचे शालार्थ आयडी निघालेत. कोणत्या वर्षी निघाले ते ज्या दिवशी हे डॉक्युमेंट्स आम्ही मागवले. आम्ही उपसंचालकाला तक्रार केली हे आम्हाला डॉक्युमेंट्स द्या म्हणून माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये. आम्ही शिक्षण विभागामध्ये बी दिली, पण शिक्षण विभाग आम्हाला गोल गोल फिरवायचं काम करतो, माहिती देत नाही. तिथले जनमाहिती अधिकारी त्यांचं ह्या शिक्षकावर एवढं प्रेम आहे म्हणजे की हजार आहे सर थोडक्यामध्ये. त्यांचं म्हणजे प्रत्येक वेळेस लपवणं, काहीतरी कारण सांगणं आणि काही. आणि मला ही एक प्रशासनाला बी एक विचारायचं की एखादा कर्मचारी जर तिथं असन तर ते किती दिवस असतो एखाद्या समजा पदावर एखाद्या कार्यालयात, तर 13-13, 14-14 वर्षापासून ते तिथं आहेत. मग ह्यांचं एवढं प्रेम त्यांच्यावर का? कधी मी त्यांना पाठीमागं मी एक मोदी सरांचा अहवाल आहे, ते मोदी सरांच्या गोपनीय अहवाल म्हणून होता. तर मोदी सर 2018 मुख्याध्यापक म्हणून होते. त्यावेळेस त्यांना हे लोक कसे बोगस आहेत आणि हे माझ्या कार्यकाळामध्ये म्हणजे मी असताना हे नव्हते, पण त्यांना एक गोपनीय अहवाल दिलता शिक्षण विभागामध्ये. तो शिक्षण विभागामधला तो अहवालच गायब झाला. मी ह्यांच्या विरोधात किंवा मग हे कसे बोगस आहे हे दाखवणार होता. तो अहवालच गायब केला त्यांना. तो काही लिगली कागदोपत्री नव्हता का? नाही लिगली म्हणजे रेकॉर्डेड होता पूर्ण. तो आता मिळत नाही. आणि त्यांना वारंवार विचारलं तर ते म्हणजे सापडाले होतं आम्ही भेटत नाहीये. आता 1-2 वर्षापासून तर सापडत नसल. म्हणजे तू कुठेतरी ह्या सगळ्यांची पोलखोल करणारा अहवाल होता. हे सगळे बोगस आहेत निदर्शनात येते त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी काय केलेलं की ह्यांचे जे पगार बिल आहेत ह्यांच्या पगार बिलामध्ये बी पाहिलेत मी, तर तुम्हाला दाखवतोय. यांच्या पगार बिलामध्ये ह्यांची नावं नाहीत. आता हे 2011 पासून कार्य दाखवून 2012ला बोगस मान्यता मिळाल्यात आणि फेब्रुवारी 2013च्या पगार बिलामध्ये त्यांची नावं नाहीत शिक्षकांची. हे पगार कुठून काढतात, कशी उचलतात मग? हे वेतन अधीक्षकांच्या कृपेनं. नेमकं काय म्हणजे कसं कुठं पगार जातो यांच्या खात्यात, कोणाच्या बँकेच्या खात्यात? पहिले बँकेच्या खात्यामध्ये, ह्यांच्या वैयक्तिक यांच्यामध्ये पहिले खात्यामध्ये पडायचं. आता शिक्षण विभागामध्ये काय झालं की शिक्षण अधिकाऱ्याच्या खात्यावर नंतर पडल्यानंतर बाकीच्याही गोष्टी व्हायच्या. म्हणजे ह्यांच्याकडे तर शिक्षण अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये देयकाच्या यादीमध्ये ह्यांची नावं नाहीत, कोणाच्या नावावर पगार काढला जातो याची काही माहिती आहे? नाही, ती आणखी माहिती मागितली मी. वेतन अधीक्षकांना तक्रार केल्या, मी विचारलं की बाबा मला हे जेवढे तुम्ही ही मागितलेत पगार बिलं मागितलेत ते पगार बिलं द्या यांची. पण त्यांना फक्त ओढवाओढवीची उत्तर देतात, ते माहिती देत नाहीत. आम्ही अडचणीमध्ये येतो, त्यांचा असा एक असतंय. पण ते काय अडचणीमध्ये येते त्यांनाच माहिती. मग जनमाहितीसाठी ती माहिती जनतेसाठीच असते ना, अडचणी त्यांचं काही कारण? हो. मग त्या कार्यकाळामध्ये काय केलं की आम्ही थोडंसं की आमचे अजय जोशी सर आत्ता सप्टेंबरमध्ये त्यांना मुख्याध्यापक पद दिलं. त्या टायमिंगला त्यांना पदभार आम्हाला आमच्या शाळेला आज 18 पासून आजपर्यंत मुख्याध्यापक भेटला नाही. मग आम्हाला गट शिक्षण अधिकाऱ्याला तो चार्ज द्यावा लागतो. गट शिक्षण अधिकारी आमच्या 2018 पासून आजपर्यंत लिगली म्हणजे कागदोपत्री मुख्याध्यापक प्रभारी सगळे चार्ज. आणि त्यांच्याच ते काय करणं की गट शिक्षण अधिकाऱ्याच्याच अनुषंगानं काय इतर संस्थेचा वाद चालू आहे किंवा संस्थेचं मुख्याध्यापक ज्येष्ठता यादी नाही आहे, हे असे काहीतरी कारण करायचे. आणि मुख्याध्यापक पण ठीक आहे, त्या टायमिंगला बी आत्ता सप्टेंबरमध्ये मुख्याध्यापक अजय जोशी सरांना दिलं होतं. तर अजय जोशी सरांना शाळा खूप चांगल्या प्रकारे घेतली होती, हँडल केली ती. आणि हे जे बोगस शिक्षक आहेत 14, 15, 20 शिक्षक, ते शिक्षक तेव्हापासून आलेच नाहीत. म्हणजे मुख्याध्यापक पद ज्या दिवशीपासून भेटलं त्या दिवशीपासून ते शाळेतच नाहीत. ते कुठं होते? ते शिक्षण विभागामध्ये चक्रा मारायचे, ते उपसंचालक ऑफिसला चक्रा मारायचे. कशासाठी? की ह्यांचं पद रद्द करा. बरं, मॅडमनं शिक्षण अधिकारी मॅडमनं
सर्व त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले आणि त्यांच्यापेक्षा जे तिघं शिक्षक सिनियर होते त्या शिक्षकांचं लेखी घेऊन त्यांना मुख्याध्यापक पद दिलं, म्हणजे लिगली प्रोसेसमध्ये. असं अनलिगली मॅडमने बी काही केलं नाही. पण ह्याच्यामध्ये त्यांना शाळेत न येणं, 15 लोक कसल्याच प्रकारे शाळेत आले नाहीत, 15-20 शिक्षकांनी, आणि त्यांना पुन्हा नंतर मॅडमवर प्रेशराईज करणं, मुख्याध्यापक पद काढून घ्या. मॅडम ज्यावेळेस SIT मार्फत चौकशी करायला आली शाळेमध्ये त्यावेळेस हे सर्व शिक्षक गायब होते. बरं. आणि जे जे बोगस शिक्षक आहेत हो ते सर्व गायब होते. कोणती तारीख होती ती चौकशीला आलेली? चौकशीला आलेली म्हणजे साधारण किती दिवस झाले त्याला? सप्टेंबर महिन्यामध्ये काहीतरी आलते मॅडम, सप्टेंबर 8 तारखेला काहीतरी आलते. मग हे तिथे उपस्थित नव्हते? उपस्थित नव्हते. ते अहवालामध्ये काय लिहिलं मग चौकशी अहवालामध्ये? काय मॅडमनं काही दिलंच नाही आम्हाला अहवाल. आता आम्ही तक्रारदार आहेत तर आम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण त्यांना मॅडमनं काहीच सांगितलं नाही आम्हाला. म्हणजे त्या आल्या, शिक्षक हजर होते, नव्हते, असं काही लिहिलेलं तुम्हाला माहित नाही? काहीच म्हणजे अहवालात काय लिहिलं काय माहित नाही? काहीच माहित नाही. आता त्या चौकशीची तारीख संपून गेली का? चौकशी त्या म्हणतात की आणखीन 2-3 महिने चौकशीची वरून SITनं वाढवली चौकशीची. ते 4 महिन्यांची त्यांना वेळ दिलेलाच आहे. मात्र ह्यांनी काय दिले हे तर तुम्हाला माहित असलं पाहिजे. नाही, काहीच दिलं नाही आम्हाला. आम्ही त्यांना मागितलं, त्या म्हणल्या चौकशी चालू आहे, चौकशी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. तरी मी त्यांना एक माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये माहिती मागवणार आहेत की तुम्ही काय चौकशी केली, हे 14 शिक्षक नव्हते, मग ह्यांच्यावर कारवाई केली का ह्यांना समर्थन दिलं? जर हेच लोक SIT मार्फत चौकशीमध्ये मॅडम ज्यावेळेस आल्या प्राथमिक ते लोक नव्हते तिथे. हे कोणाच्या मेहरबानीने भरले ते सगळे 14-15 लोक? हे कोण ह्यांना वसिला दिला? कोणी मदत केली? शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली, शिक्षणाधिकाऱ्यांनी केली, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केली, संस्थेचं कोण केलंय सगळं? आता हे नवीन, आता हे भरत तांदळे म्हणून आत्ता एक नियुक्ती दिली नागनाथ शिंदे साहेबांना. त्याच्यामध्ये भगवान फोलादी साहेबांना असं लिहून दिलेलं आहे की हे 2009 पासून ते आजपर्यंत कार्यरत नाहीत. आजपर्यंत कोणत्या तारीख? 2012 ते 24 पर्यंत ते कार्यरत नाहीत असं लिहून दिलेलं आहे. तुमच्याकडे आहे का ते? हो, माझ्याकडे आहे ना ते, त्याच्यामध्ये दाखवतो. म्हणजे तुम्हाला ते त्यांनी लिहून दिलं, म्हणजे जे तांदळे आहेत कोर्टाला लिहून दिलेलं आहे असं. हे तांदळे यादीमध्ये आहेत का 13-14 मध्ये? हां, तांदळे ह्या 13-14च्या यादीमध्ये आहेत. याच्यामध्ये सर तुम्हाला एक दाखवतो मी, याच्यामध्ये लिहून दिलेले. तसेच मुख्याध्यापक सादर केलेल्या वार्षिक 2008चा वेतन ज्येष्ठ यादी तांदळे भरत तांदळे सध्या कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणजे एक तुम्ही 11/10/2009 पासून दिलेले आहे तुम्ही नियुक्ती आदेश. तर ते काय म्हणतात की आम्हाला हे 18-19च्या ज्येष्ठ यादीमध्ये तांदळे भरत तांदळे कार्यरत नसल्याचे दिसून येत आहे. सध्याची स्थिती आपल्या शाळेत एकूण 17 अतिरिक्त झालेली पद असताना, म्हणजे त्या टायमिंगला त्यांना असं बी सांगितलं की तिथं अतिरिक्त शिक्षक आहेत, अतिरिक्त शिक्षक असताना देखील तुम्ही भरत तांदळेची मान्यता दिली कशी? आणि त्यांचं 47 लाखाचं इरेज बिल काढलं तांदळेंचं कुठून? देयक विभागातून? हो. वेतन अधीक्षक साहेबांना कोणत्या अनुषंगानं काढलं आणि काय काढलं तेच आम्हाला लक्षात आलं नाही. म्हणजे या 13-14 लोकांचे असेच काढलेत का मग थकीत वेतन? हो. आता मी तुम्हाला एक माझ्याकडे 2012 पासून जॉईन झालेले तेव्हापासूनचे आजपर्यंत काढले कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार. हो, आमच्या शाळेमध्ये कमीत कमी 1,33,00,000चा मार्चमध्ये, म्हणजे 2025मध्ये मार्चमध्ये थकीत वेतन काढलेलं आहे. तुमच्या ह्या तक्रारीवर काही चौकशी वगैरे लागली नाही का? तुम्हाला कोणी चौकशीला बोलवलं नाही? आज काय सांगा, तुमच्याकडे माहिती विचारणा केली नाही शिक्षण आयुक्तांनी कुणी? सध्याला आम्ही जाऊन प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा केला, पण SITने पुनकुनवार साहेबांना बी आम्ही सांगितलं की जी बीड जिल्ह्यात SIT आहे, जी तुम्ही सांगतायत आज आम्हाला मॅनेज झाल्यासारखी वाटते. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नाही आहे. जर ह्या लोकांचे एवढे डॉक्युमेंट्स दिले तर ह्या लोकांना कारवाई का होत नाही? बरोबर. आज मला सांगा, तुम्हाला मी 2-4 जणांची नावं सांगतो. हे पूनम दीपक शर्मा 23,79,447 लाखाचं यांचं थकीत वेतन काढले. अंजली अशोक कुटे 15,92,004 रुपये. बाबासाहेब शांताराम किरवले 33,14,000 आणि भरत तांदळे 47,67,333 रुपये. म्हणजे यांचं थकीत वेतन हे शिक्षक यादीतही नाहीत, शाळेवरही नाहीत आणि थेट पैसे काढलेले. आणि हे शाळेच्या, म्हणजे आमच्या शाळेमध्ये हे तुम्ही कधी निदर्शनात आणून दिलं प्रशासनाच्या? हे मी पाठीमागं 2-4 महिन्यापासून, मी वर्षभरापासून याच्या पाठपुरावा करतोय. पण जशी SIT महाराष्ट्रामध्ये लागली, बीड जिल्ह्यामध्ये लागली, तर त्याचा फॉलोअप घेत आम्ही शिक्षण विभाग असन, उपसंचालक ऑफिस असन किंवा पुनकुनवार साहेबाकडे असन SIT मार्फत संचालक आयुक्त साहेब, त्यांना बी आम्ही वारंवार दिलेत, पत्र दिलेत. यांना सांगितलं की हे लोक कसे बोगस आहेत.
आणि ह्या बोगस शिक्षकापासून आमची शाळा वाचवा. कारण की हा बोगस परिणाम आमच्या विद्यार्थ्यावर होतोय. कारण की आज आमच्या शाळेमध्ये 38 शिक्षक अतिरिक्त आहेत. जर ही शाळेत संच मान्यतेमध्ये 14 पदं असतील तर आज 38 शिक्षक हे बिना कामाचे म्हणजे फिरते तिथं, शाळेमध्ये एकही जात नाही. असे काही शिक्षक आहेत आमच्या शाळेमध्ये की आज 8-8 वर्षापासून ते शाळेमध्ये येत नाहीत, म्हणजे शाळेचं तोंड पाहिलेलं नाही. हे भरलेले जे बोगस शिक्षक भरलेले आहेत हे शाळेत येत नाहीत, हे म्हणजे ते पात्र आहेत का शिक्षकाला? टी वगैरे ते D.Ed B.Ed झालेले काय आहेत का हे सगळे? नाही, ह्यांच्याकडे D.Ed B.Ed झालेले आहेत, त्यांचे सगळे काही आहेत, पण त्यांच्यामध्ये जे ते अनलिगल प्रोसेसनं आलेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस भरती बंद होती त्यावेळेस तुम्ही भरती बंद असताना तुम्ही आलेले आहेत, पण त्यावेळेस तुमचे D.Ed B.Ed काही लोकांचे D.Ed B.Ed झालेले आहेत, नाही झालेले आहेत, त्यांची व्हेरीफाय करण्यासाठी डॉक्युमेंट्स वारंवार आम्ही मागितले, पण ते डॉक्युमेंट्स द्यायला तयारच नाहीत. जर डॉक्युमेंट आता माझ्याकडे प्राथमिकचे एक बंच आलेला आहे सर, मी ते माहितीच्या अधिकारामध्ये मागून घेतला होता. आमच्या प्राथमिकमध्ये बी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामध्ये आता देवकते गजानन सुभाष, आता ह्यांची मान्यता दाखवली 27/2/2012 आणि 15च्या नंतर शिक्षक सेवक पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ह्यांचा शाला आयडी निघतो कधी 24 मे 2024. नाही तर त्यावेळेस तेव्हापासून काहीच नाही यांचं, काहीच नाही. 24ला निघाला. आत्ता 24 कसं मग कालच्या घोटाळ्यात निघाला काय? हा कालच्या घोटाळ्यात निघाला, हे त्याच्या अगोदरचा निघालाय, म्हणजे 24 मध्ये निघालाय. SIT लागायच्या अगोदर हा निघालेला बहुतेक. ह्या त्या टायमिंगला पोलारी साहेब असतील, भगवान पोलारी, त्या टायमिंगला निघाला असं तो. म्हणजे यांना काय केलं, शाला आयडी तुम्ही, मग ह्याला एवढं माहीत नव्हतं का आपला शाला आयडी असतो, पगार असतो गव्हर्नमेंटचा, हे माहीत नाही का? एवढे दिवस थांबवला का ह्यांचा? जर 15 पासून तुम्ही जॉईनिंग दिलेली, त्यांना नियुक्ती दिलेली, तर मग आज तुमचा शाला आयडी काढतात कसा तुम्ही? बरं, ह्याच्यामध्ये TAT बी नाही यांची, जे डॉक्युमेंट्स ह्यांचे आम्हाला उपसंचालक ऑफिसमधून हे डॉक्युमेंट्स भेटलेले आहेत. ह्या डॉक्युमेंट्समध्ये मी पूर्ण व्हेरीफाय केले, ह्यांच्यामध्ये TAT बी नाही याची, म्हणजे प्राथमिकमध्ये त्या पदासाठी पात्र नाही आहेत. आता ही तक्रार तुम्ही केल्यानंतर संचालकाकडे चौकशी लागली, काही बोललो तुम्हाला, यासाठी चौकशी लावली, कालच्या 17ला काहीतरी तारीख झाली होती. तिथं काय नेमकं झालं, काय घडलं होतं, तुम्ही उपस्थित होतात? त्याच्यामध्ये काय झालं, उपसंचालक ऑफिसला 14 तारखेला तक्रारदार म्हणून मला बोलवण्यात आलं होतं. आणि त्या टायमिंगचे मुख्याध्यापक असतील किंवा आत्ता सध्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून कनाके साहेब होते याच्या अगोदर, आणि गिरी साहेब, त्यांना दोघालाही बोलवलं होतं. आणि क्लर्क म्हणून होते शाळेतले 3-4 जण, त्यांना बोलवलं होतं. त्यांना विचारण्यात आलं की बाबा कशा पद्धतीची बोगस भरती झाली, आणि तक्रारदार म्हणून तुमचं म्हणणं काय? मी सर्व काही गोष्टी मी दाखवले, पुरावे दाखवले त्यांना, मी संच मान्यता दाखवल्या, बिलं दाखवले, सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांना मग मला विचारलं की बा तुमची तक्रार आहे. मी म्हणलं माझी तक्रार आहे ह्या लोकांच्या बोगस शिक्षकांच्या विरोधात. ह्या बोगस शिक्षकांनी कशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीने ह्यांना भरण्यात आलं किंवा ह्यांना पाठीशी कसं कोण घालते हे मी दाखवून दिलं त्यांना प्रत्येक वेळी. मग त्यांना ठीक आहे म्हणले, माझं म्हणणं ऐकून घेतलं. पण ते सर्व झाल्यानंतर ह्या त्याच सुनावणीमध्ये ह्या 15, 16, 20 शिक्षकांचं नावं नव्हते. तिथं एक सोपान गुट्टे म्हणून तो तिथं आला आणि त्याच्यासोबत 3-4 जण होते. माझी सुनावणी झाल्यानंतर तो सुनावणीच्या बाहेर आला आणि म्हणजे दमदाटी करून मी तुला बघून घेतो, हे करतो असं म्हणून मला धमकी दिल्या त्यांना. म्हणून लगेच मी काय केलं की त्यानंतर तिथून आल्यानंतर SP ऑफिसला एक अर्ज केला. तिथंच संभाजीनगरला एक NC पाडली, तिथल्या सिटी पोलीसला जाऊन आलो मी आणि तिथं एक अर्ज देऊन टाकला की उद्या माझ्या जीवाचं बरं वाईट झालं, काही झालं तर याला कोण आहे? कारण की हे तर बोगस लोक आहेत. पण मला वारंवार म्हणजे अशा कुठून बी उठून धमक्यात तुम्हाला तिथं बरं त्यांचं तिथं शाळेमध्ये तो नाही, तिथं कशा काय आला तो? म्हणजे तिथं तुम्हाला बोलवलंच नव्हतं. त्याचा आणि ह्या प्रकरणात काही संबंध नाही का? नाही, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे, 1 नंबर त्याचंच नाव आहे, म्हणजे बोगस यादीत. हो, बोगस यादीमध्ये. आणि त्यांना असं दाखवलेलं आहे की तुम्ही 2005 पासून आहे. 2005 पासून असताना 2010ला त्यांना अर्ज केलेला आहे संस्थेला. पुन्हा नंतर 2011ला त्यानं त्या सरनं की शिक्षण विभागामध्ये मी आत्मदहन करतो, मला तिथं घेण्यात यावं म्हणून असं केलंय. आणि 12-13ला त्याचं अकाउंट निघालेलं आहे SBIचं, ते बी तुम्ही चेक करू शकता. म्हणजे तुम्ही जर म्हणता मी 5 पासून पगार 5 पासून घेतात, मग एवढे दिवस तुम्ही केलं काय? त्याची चौकशीमध्ये नेमकं काय झालं? मग पुन्हा काय सुनावणीमध्ये त्या SITची तुम्हाला बोलवलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी काय आश्वासन दिलं? तिथे कोण चौकशीला SITची लोक होती? त्यांना सांगितलं की लवकर आम्ही यांच्या लोकांवर कारवाई करू, आणि जर कारवाई नाही केली तर मी वैयक्तिकमध्ये मुख्यमंत्री साहेबाला मी एक अर्ज केला आहे, शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबाला मी एक अर्ज केला आहे. आणि त्याच्यानंतर जर काही नाही झालं तर मग न्यायालयीनमध्ये मी न्याय मागण्याचा प्रयत्न करेन.
माझ्यासोबत शिक्षण संस्थेचे सचिव आहेत, विचारतो. ते ज्येष्ठ आहेत आणि कधी काळी त्यांनी फार चांगल्या पद्धतीने एका रेषेमध्ये, सरळ रेषेमध्ये स्वतःसारखी सरळ संस्था चालवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज घडीला संस्थेमध्ये फार तफावत, गोंधळ, भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत तुमच्या निदर्शनास आता काय आहे, ते तुमच्या काळामध्ये कसं होतं हे सगळं? नमस्कार. पहिलं कुठल्याही संस्थेमध्ये किंवा माणसामध्येच स्वार्थ नव्हता, पण ज्या वेळेला माणसाच्या शरीरामध्ये स्वार्थ हा विषय घुसला जी, तर प्रत्येकजण माझंच खरं हे दटून कार्य करायला लागला. आमचे पूर्वीचे जे अध्यक्ष होते माननीय माजी आमदार लक्ष्मणरावजी देशमुख साहेब, हा एका सरळ सुतासारखा माणूस. जी, शाळेमध्ये जर जागा रिकामी असेल तर ते सांगायचे सेक्रेटरीला, भानदासराव देशमुख सेक्रेटरी होते, त्यांना सांगायचे यांना घ्या, हे चांगले, तर हे चांगलं शिकवतात. पण ते म्हणतात ना, अंगामध्ये स्वार्थ घुसल्यानंतर जसं हे होत आहे तसं सेक्रेटरी साहेब सैरवैर पळाले आणि फक्त पैसा जमा करण्याच्या नादामध्ये लागले. नाही, आता संस्थेमध्ये काय चाललेलं आहे? तुमच्या काही निदर्शनास गोष्टी आलेल्या आहेत का? हां, आता त्यांच्या मुलानंच असं ऐकिवात आहे, त्यांच्या मुलानंच आणि इतर त्याचे 1-2 सवंगडी जे आहेत, ह्यांनी शाळेमध्ये बोगस भरती केलेली आहे. आता सध्या खरं सांगायचं म्हणजे फार झालं 23 ते 24 शिक्षक शाळेत बसतात, पण आज 45 शिक्षक तिथं पगार उचलतात. हे कसं मी स्वतः 2007 पासून शिक्षण विभागाकडं माझे कित्येक असे माहितीच्या अधिकारातले फॉर्म पडलेले आहेत, पण एकसुद्धा फॉर्मचं त्यांनी आजपर्यंत मला उत्तर दिलेलं नाही. का देत नाहीत उत्तर? काय कारण आहे त्याची? ते त्यांच्या चोऱ्या लपवायचं प्रकरण असल्यामुळं उत्तर देत नाहीत, नाहीतर त्यावेळेलाच मी केस करत होतो. आता आम्हाला थोडंसं राजकीयदृष्ट्या सपोर्ट मिळाला रणजित देशमुखमुळं. ते बीड जिल्हा युवक काँग्रेस ह्याचे अध्यक्ष आहेत, त्यांच्यामुळं, कारण त्यांच्यामुळं हे कागदपत्र जे आहेत त्यांच्याजवळ आता दाखवलेले ते पण आमच्याकडे आहेत. तर जवळजवळ एवढे एकदम 21-22 शिक्षकाची पगार आज निघते आणि 1-2 शिक्षक असे 2016 पासून शाळेतच येत नाहीत. बरं. तर ते येत नाहीत. हे पूर्वीचे जे एक मुख्याध्यापक होते नंदकिशोर मोदी म्हणून, त्यांनी गोपनीय अहवाल हा शिक्षण विभागाला बीडकडं दिलेला आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की हे शिक्षक शाळेत आजपर्यंत येत नाहीत. तर शिक्षण विभागानं पुन्हा त्याच्याबरोबर संगनमत करून 2017ला त्यांची पूर्ण पगार काढली. बोगस शिक्षकांची? बोगस नाही, पहिले हे शिक्षकच होते पण शाळेतच येत नाहीत म्हणून त्यांनी फिरून पगार घेतात. हां, घरी बसून पगार घेणारे ह्यांचे मोठमोठाले धंदे आहेत बाहेर. आणि काय शिक्षण विभागाचा खरंच आता तर शिक्षण विभाग म्हणते शाळा बंद करा तुम्ही. आम्ही शाळा बंद कशासाठी करायची? काय पैसे नाही आहेत म्हणून शाळा बंद करा किंवा मग मोडकळीस येत आहेत. मात्र एकीकडं हे बोगस शिक्षक भरती करून, थकीत वेतन काढून कोट्यावधीचा निधी गिळंकृत करतायत. नाही, त्यांनी भ्रष्टाचार करून स्वतः पैसा कमविलाय आणि आम्हाला म्हणतात शाळा बंद करा तुम्ही. आता हेच शासनाला काय आव्हान आहे तुमचं? विनंती, एक ज्येष्ठ समाजसेवक नागरिक म्हणून माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या शाळेत आता नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर यांनी शाळेतले सर्व शिक्षक तुम्हाला काढायचे काढा किंवा समायोजन करायचे करा, माझं काहीही म्हणणं नाही, पण आम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून शाळा निष्क्रिय म्हणजे चांगली करून द्या, एवढंच आमचं एक विनंती आहे. ओके. तर हे सगळं ऐकलं म्हणजे ही सुरुवात आहे. खरं तर बऱ्याचशा गोष्टी इथं बाकी राहिलेल्या असतील, नंतर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासमोर आणल्या जातीलच. मात्र इतकंच हे सगळ्या गोष्टी ऐकल्यात ना आपण, तर तुमच्या डोक्यात लक्षात आले असतील माहीत नाही, पण तुम्हाला आणखी एकदा सांगतो की शाळेमध्ये शिक्षक भरती बोगस केली तर केली,
त्यांचे थकीत वेतन 40 लाख रुपये 27 लाख रुपये लोकांची काढली. इकडे समायोजन किंवा मग रिटायर्ड झालेले, कोणाचं निधन झालेले, हे जवळजवळ 10-11 शिक्षक आहेत. त्यांच्या जागेवर ते जागा रिक्त होणं गरजेचं होतं. बरं ठीक आहे, नंतर भरले का असेनात, मात्र त्या लिगली असणं गरजेचं होतं. हे सगळे शिक्षक, जवळजवळ 12 शिक्षक होते हे, आणि यांच्यावर म्हणजे समायोजन झालेले जवळजवळ 8 शिक्षक आहेत. आणि त्यांच्यानंतर जे बाकीचे शिक्षक जे आहेत ह्यांच्यावर कशा प्रकारची यादी यांनी नव्यानं आणली. ती यादी कोणती, तर बोगस शिक्षकांची. म्हणजे त्यांच्याकडं शालार्थ आरडी नाहीत, काही शासनाच्या संच मान्यतेमध्ये त्यांना काही मान्यता नाही आहे. अशा सगळ्या गोष्टी असताना आवक जावक म्हणजे काही रेकॉर्ड ठेवलेलं नाही आहे. इथं देशमुखांनी सांगितलं की आम्ही माहिती मिळाली, बाबा अमुक 12 शिक्षक आहेत आणि या शिक्षकांना कशी तुम्ही नियुक्त्या दिलेल्या आहेत, यांच्याकडे काय पात्रता आहे आम्हाला सांगा. शिक्षण विभाग काही माहिती देत नाही, देयक विभाग काही माहिती देत नाही. आधी सगळ्यात आश्चर्याची धक्कादायक गोष्ट यांनी सांगितली मला आत्ता, की त्यांची यादीमध्ये नावच नाही. पगार कुठून आणि कोणाच्या नावावर काढतात, कशी काढतात काही कळतच नाही. म्हणजे खरं तर डोक्यामध्ये किडे पडल्यासारखा हा सगळा प्रकार आहे. इतक्या शातीर पद्धतीनं, इतक्या फार सूक्ष्म पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याचं कारण एक दुसरंही सांगतो तुम्हाला, की यांनी बोलत असताना सांगितलं की एक माणूस त्या ठिकाणी पदावर 10-10, 12-12 वर्ष आहे. त्याचं हेच कारण आहे की त्या माणसाला कार्यालयामधले सगळे खाचखळगे माहीत असतात, कुठून कुठं भ्रष्टाचाराची वाट मोकळी करायची, आणि म्हणून त्याला तिथून बदललं जात नाही. तो बदलून गेला तरी त्याला एक्सटेन्शन चार्ज म्हणून त्याला तिथंच पुन्हा आणलं जातं. एखादा माणूस बीडमधून लातूरला गेला तर त्याला एक्सटेन्शन चार्ज म्हणून पुन्हा महिन्यातले 4 दिवस त्याला इथं बोलवलं जातं. 4 दिवस येतो, तो सगळ्या गोष्टी काळे बाजार करून जातो आणि पुन्हा तिकडंच ह्या सगळ्या गोष्टी करतो. 10-10 वर्ष एक म्हणजे शिक्षण विभागाच्या देयक विभागामध्ये सुद्धा 10-10, 12-12 वर्ष लोक त्या ठिकाणी बसून आहेत आणि त्यांच्याकडे माहिती मागली. शिक्षण विभागात मी कुणी साधा आता अर्ज करण्यासाठी कोणालाही करता येऊ शकतो, एखादा माणूस अर्ज करू शकतो की ही माहिती मला द्या. साधी माहिती असली तर देतात, मात्र जर असे झाकालोपा केलेले किंवा मग काही काळे बाजार केलेली माहिती जर मागायची म्हणलं तर स्पष्ट देऊन टाकतात. सदरील माहिती देऊ शकत नाहीत, कार्यालयाची गुप्तता आहे. जे हास्यास्पद उत्तर जे आहेत इथं देऊन टाकतात. कागदपत्र सापडत नाही असं सांगितलं जातात, या कार्यालयात दिली सांगितलं जातात, त्या कार्यालयात दिली जातात. कधी कधी असं निदर्शनास आलेलं आहे, मागच्या काळामध्ये सादिकी नामदार सांगितलं, मी एका शाळेची माहिती मागितली आणि दुसऱ्या शाळेची माहिती दिली. म्हणजे इतकं वेड्यात काढण्याचं काम हे जे आहे इतके शिक्षक लोक त्या ठिकाणी करतायत, शिक्षण विभागातले लोक करतायत. संचालकाकडे तक्रार, मंत्रालयात तक्रार, तिथं जाऊन सुद्धा काही यांना घाम फुटत नाही. काही लोक पैशाच्या बॅगा घेऊन मंत्रालयात फिरतात अशी माहिती आम्हाला प्राथमिक पद्धतीने दिली. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, जवळ यांनी सांगितलेले लोक आहे, जवळजवळ 1 कोटी काहीतरी, किती लाख, 33 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. निव्वळ लोक फिरून इथं पगार काढतात आणि इकडे शासनाकडे निधी नाही म्हणून शाळा मोडकळीस आलेल्या पाहायला मिळतात. कोट्यवधी रुपयांची निधी जे आहे ते अशा प्रकारचे गिळंकृत करतात. म्हणजे इथं काहीच व्हॅल्यू नाही आहे का? लोकांनी लेकरं शिकवायची का नाही शिकवायची? महागड्या शाळेमध्ये लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत. मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. शासनानं ह्या सगळ्या गोष्टीवर काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मग दादा भुसे मंत्री असतील किंवा मग मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या दोघांनाही विनंती आहे आणि खास करून अजित पवारांना विनंती, ते इथले पालकमंत्री आहेत, ते मोदींसारखं इथं स्टाईल मारत असतात, मी खाणार नाही आणि खाऊ देणार नाही. मात्र अजित पवारांना सुद्धा या ठिकाणी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही थोडंसं इकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कार्यकर्ते कशी सत्ता येईल ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, सत्ता आल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथं करणं गरजेचं आहे. सगळं स्वतःसारखं खरं मी करत असतो, मी कोणाचं ऐकत नाही, मी कोणालाही घाबरत नाही, असं नेहमी अजित पवार म्हणत असतात. आणि म्हणून अजित पवारांना विनंती आहे की वैद्यनाथ शिक्षण संस्थेमध्ये कशा प्रकार, म्हणजे वैद्यनाथ शिक्षण संस्थाच नाही, राज्यात ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्ही वित्त खात्यामध्ये आहेत आणि तुमच्या तिजोरीवर इथं डल्ला टाकण्याचा, इथं दरोडा टाकण्याचं काम, दिवसा ढवळ्या दरोडा टाकण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. अजित पवारांना आता खडबडून जागवून येणं गरजेचं आहे आणि त्यांनी या सगळ्या लोकांवर कारवाई करणं गरजेचं आहे. इतर जिल्ह्यातल्या लोकांना, कालच मी 2 दिवसापूर्वी बातमी वाचली की तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यांना थेट अटक झाली. इथं भगवान फुलारी, नागनाथ शिंदे यांनी इतका महाप्रताप केलेला आहे, त्यांना निलंबित केलं खरं, मात्र त्यांच्यावर कारवाई कधी होणार? लाखो करोडो रुपयांची माया त्यांनी जमून इतर जिल्ह्यामध्ये ठेवलेली आहे, ती कधी सीज होणार आहे? त्यांच्यावर गुन्हे दाखल कधी होणार आहेत? निलंबित करून इथपर्यंत चालणार नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि ती सगळी किंमत जी आहे त्यांच्याकडून वसूल करणं गरजेचं आहे. ज्या थकीत वेतनाची जी काही प्रकार इथं सांगितला, त्या शिक्षकांकडून सुद्धा ती वसुली करणं गरजेचं आहे. आणि शाळेंमध्ये जे काही कमतरता आहे, शासनाच्या तिरोजीवर जो काही भार पडलेला आहे, त्यांच्यावर अतिरिक्त पद्धतीने तो वसूल करून घेणं गरजेचं आहे, कारण त्यांनी भ्रष्टाचार करून हे पैसे कमवलेले आहेत. या सगळ्या गोष्टींची विनंती या ठिकाणी मी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून करतोय आणि या मुलाखतीमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, परळी वैद्यनाथ.